माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्यपुराण महात्म्य कथासार अभिवाचन करते. अध्याय 13. आजपासून प्रतिसर्ग पर्व सुरू होते. भाग 41. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युगातील राजांचे वर्णन. मंगलाचरण झाल्यावर शौनक मुनींनी विचारले, भविष्य महाकल्पात 28व्या सत्ययुगात कोण कोण राजे होऊन गेले? त्यावर सूत महर्षी सांगू लागले, श्वेतवाराह कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या दिवसाचा 7वा मुहूर्त लागला तेव्हा वैवस्वत म्हणून झाले. त्यांनी शरवीच्या काठी 100 वर्ष दिव्य तप केले. त्याचे फळ म्हणून इक्ष्वाकू हा मुलगा त्यास झाला. तो राजा झाला तेव्हा इक्ष्वाकूने ब्रह्मदेवाकडून दिव्य ज्ञान मिळवले. त्याने नारायणाची पूजा करीत अनेक वर्ष राज्य केले. त्यास विकुक्षी नावाचा पुत्र झाला. त्याने पित्याप्रमाणेच राज्य केले. सत्ययुगाचा दुसरा चरण संपल्यावर त्रिदंडवा राजाचा पुत्र त्रयान्य राजा झाला. त्यानंतर त्रिशंकू, हरिचंद्र, रोहित, हरित, चंचुभूप, विजय, रुरुक, सगर सर्व राजे विष्णूसारखे होते. त्या सर्वांच्या राज्यात सोने, मौल्यवान मणी, दूध, अन्न भरपूर होते. धर्मही सर्वत्र होता. सत्ययुगाच्या तिसऱ्या चरणात राजा सगर होऊन गेला. तो परमशिवभक्त सदाचारी होता. त्याच्या मुलांना सागर असे म्हणतात. सागराचा पुत्र असमंजस, त्याचा पुत्र अंशुमान, त्याचा पुत्र दिलीप, त्याचाही पुत्र भगीरथ, श्रुतसेन, नाभाग, अमरीश राजे होऊन गेले. तेव्हा सत्ययुगाचा तृतीय चरण संपला. अमरीशाचा पुत्र सिंधुद्वीप याच्यानंतर काही पिढ्यांनी त्याच वंशात दशरथ नंतर कडवंग जन्मले. कडवंगास सुदर्शन हा पुत्र झाला. सुदर्शन पंडित होता. त्यास महाकालीने दृष्टांत झाला की तू तुझा परिवार घेऊन हिमालयावर जाऊन राहा, कारण तेथे प्रचंड वादळ होईल. त्यात पूर्ण भारत नष्ट होईल. पश्चिमेकडच्या समुद्रातील बेटे समुद्रात बुडाली. पूर्वेकडील दक्षिणेकडील सागरातील बेटे बुडाली. उत्तरेचा हिमसागरही खोल झाला. अशा रीतीने सर्व प्रसिद्ध बेटे बुडून गेली. अजून 7 वर्षात भारतही नष्ट होईल. महाकालीच्या सांगण्यावरून तो राजा प्रमुख नागरिकांना घेऊन हिमालयावर निघून गेला. 5 वर्षात वायू, तेज, पाणी, अन्न सर्व देवीला अर्पण झाले. त्यानंतर सर्व सजीव मृत झाले. त्यानंतर 5 वर्ष सर्वत्र पाणी भरून राहिले. नंतर वायूचा प्रभाव वाढला. पाणी आटले. 10 वर्षानंतर पृथ्वीवर जमीन दिसू लागली. याप्रमाणे सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले. मायादेवीच्या प्रभावाने सर्व नगरे मनोहर झाली. सगळीकडे सुबत्ता, अन्न, रत्न यांची रेलचेल झाली. सुदर्शन राजा आपल्या नगरीत परतला. बरीच वर्षे त्याने राज्य केले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र दिलीप होता. त्याने नंदिनी गायीची पूजा करून रघु हा पुत्र मिळवला. या रघुमुळेच याच्या वंशास रघुवंश म्हणून लोक ओळखू लागले. रघुचा पुत्र अज त्याचा दशरथ होता. या दशरथाच्या पोटीच विष्णूचा अवतार श्रीराम जन्मला. राम राज्यानंतर कुश, त्यांचा पुत्र अतिथी, त्याचा पुत्र निर्बंध, त्याचा एक पुत्र नल या नावाने अशा राजांनी राज्य केले. त्याच्या वंशातील शीघ्रगंता, मरुपाल, सुसंधी या राजानंतर त्रेतायुगाचा पहिला चरण संपला. तशाच प्रकारे रघुवंशातील अनेक राजानंतर सुरत राजाच्या काळी त्रेतायुगाचा दुसरा चरण संपला. या चरणातले 265 राजे देवी पूजा, हिंसाचारी, यज्ञ तत्पर, राज्यकारभारात वाकबदार ते वर्णसंकर होते. हे सर्व राजे स्वर्गास गेल्यानंतर इंद्राने रोहिणीपती चंद्रास इहलोकी पाठवले. त्याने प्रयाग नगरीत राहून राज्य केले. त्यानंतर त्यांचे वंशज बुध, मेरुदेव, पुरुरवा यांनी राज्य केल्यावर पुरुरवा उर्वशी यांचा पुत्र नहुष याने बऱ्याच दीर्घकाळ राज्य केले. त्याने 3 लोक जिंकले. अखेरीस तो इंद्रपदास गेला. याच चंद्रवंशात पुढे ययाती, यदू, पुरु, चंद्ररथ अनेक राजे होऊन गेले. अखेरीस सुतया राजाचा मुलगा सवर्ण याने काही वर्ष राज्य केले व तो हिमालयात गेला. तेथे त्याने तप करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. सूर्याने तपती नावाची स्वतःची पत्नी, स्वतःची कन्या सवर्णास दिली. तिच्याबरोबर तो सूर्यलोकास गेला. त्यानंतर मायेच्या शक्तीने प्रलय झाला. 4ही बाजूंचे समुद्र इतके वाढले की भारतखंडाचा क्षय झाला. 2 वर्ष जमीन पाण्याखालीच राहिली. नंतर महावायूने पाणी सुकवले. अगस्त्याच्या तेजाने ही जमीन दिसू लागली. 5 वर्षांनी झाडे, प्राणी दिसू लागले. भगवान सूर्याच्या आज्ञेने संवर्ण, तपती, वशिष्ठ, ऋषी इतर प्रमुख जीवांना घेऊन येथे परतले. हा दिवस भाद्रपद
कृष्ण त्रयोदशी शुक्रवार होता. अशा रीतीने त्रेतायुग संपून द्वापारयुग सुरू झाले. संवर्ण राजा प्रतिष्ठान नगरीच्या जागी आला. त्याने 5 योजने विस्तार असलेली सुरम्य अशी प्रतिष्ठान नगरी बनवली. त्यात विश्वकर्म्याने अर्धा कोस उंचीची हवेली तयार केली. बुद्धिवंशात प्रसेन राजा झाला. यदुवंशात सात्वत मथुरेचा राजा झाला. म्लेच्छ वंशात शम अश्रुपाल मरु देशात राजा बनला. सर्व अंश त्या राज्यात फोपावू लागले. संवरणाच्या नंतर शेकडो वर्षांनी कंस नावाच्या राजाचा पुत्र दुष्यंत झाला. त्या शकुंतलेपासून भरत नावाचा महापराक्रमी पुत्र झाला. त्याच्याच नावाने अखंडास भारत नाव पडले. काय नाव पडले? भारत. त्याने राज्याचे भाग पाडून दिव्य राज्य केले. भरताच्या वंशामध्ये खूप राजे पुढे धनुर्दीप्त झाले. इंद्राच्या आज्ञेवरून शक्रहोत्र इंद्रलोकातून येथे आला. त्याने धनुर्दीप्तावर विजय मिळवला. नंतर तोच राजा झाला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र हस्ती हा राजा झाला. हा हस्ती ऐरावताचा पुत्र गज यावर बसून पश्चिम देशात गेला. तेथे त्याने हस्तिनापूर ही नगरी वसवली. हस्तिनापूर परमशिव स्वर्गंगा नदीकाठी 10 योजने पसरली होती. हस्तिनापूर नंतर 3 पिढ्यांनी राजा झाला. इंद्राच्या बसने वराने तो सदेह स्वर्गात गेला. याच वेळी सातवन वंशातील ऋष्णी हा राजा प्रभावी झाला. त्यानेच मथुरा नगरी राजधानी करून सर्वत्र स्वतःचे राज्य पसरवले. काही वर्षांनी म्हणजे द्वापार युगाच्या 3ऱ्या चरणात कुरुने सुकेशी अप्सरीशी विवाह केला. तिच्या स्वतः पृथ्वीवर परतला. त्याने कुरुक्षेत्र रचले. हे कुरुक्षेत्र 20 योजने विस्तार असलेले फार पवित्र क्षेत्र. कुरुने तेथे बराच काळ राज्य केले. पुढे त्याचा पुत्र जन्नू, त्याचा पुत्र सुरत, त्याचा विदुरथ, नंतर सौरभम, जयसेन अनेक राजे होऊन गेले. पुढे प्रतीप राजाचा पुत्र शंतनू, त्याचा पुत्र विचिंद्रवीर्य, त्याचा पुत्र पांडू, धृतराष्ट्र होऊन गेले. हेच भारतीय युद्ध करणारे कौरव पांडवांचे पिता होते. याच वेळी द्वापार युगाच्या 4थ्या चरणात वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण जन्मला. 135 वर्षाने तो गोलोकास गेला. यानंतर अनेक राज्य करून गेले. शेवटी निमित्र राजाचा पुत्र क्षमक याने राज्यत्याग केला. तो कलापग्रामी राहू लागला. त्याचा वध मलेच्छांनी केला. त्याचा पुत्र प्रधोत याने पुढे मलेच्छांचे निवारण केले. भाग 42 मलेच्छ वर्णन. मलेच्छ यज्ञ कसा झाला असे शौनिकांनी विचारल्यावर गुरु सूत ऋषी सांगू लागले. हस्तिनगरामध्ये राजा प्रद्योत एकदा बसला असताना नारद मुनी त्यांच्याकडे आला. त्याचे सन्मानाने पूजन केल्यावर ते म्हणाले, तुझा पिता क्षमक याला यमलोकी पाठवणारे म्लेच्छ होत. त्या क्षमकास स्वर्ग मिळावा म्हणून तू मलेच्छ यज्ञ कर. हे ऐकून प्रद्योताने वेदातील विद्वाना करवी मलेच्छ नाशासाठी यज्ञ केला. हा यज्ञ कुरुक्षेत्रावर 16 योजने विस्ताराच्या चौकनी कुंडामध्ये केला. देवाचे ध्यान करून राजाने मलेच्छांची आहुती देण्यास सुरुवात केली. हार, हून, बरोबर, गुरुड, शक, खस, यवन, पल्लव, रोमन, खरसंभव या प्रकाराचे मलेच्छ चीन व सागरामध्ये भेटावर राहणाऱ्या सर्व प्रकारचे मलेच्छांची आहुती दिली. वेदमंत्राच्या प्रभावाने सर्व मलेच्छांचा नाश झाला. त्यामुळे मलेच्छांचा नाश झालाच. क्षमकही स्वर्गात गेला. म्हणूनच त्यात मलेच्छंता हे नाव मिळाले. त्याच्यानंतर त्याचा पुत्र वेदवान हा राज्य करू लागला. त्यावेळी कलीने स्वतः मलेच्छांचा अवतार घेतलेला होता. त्याने व त्याच्या पत्नीने भगवान विष्णूची स्तुती करून त्यास प्रसन्न करून घेतले. विष्णूने अनेक रूपे घेऊन मलेच्छांचे कल्याण करायचे वचन त्यास दिले. आदमन नावाचा पुरुष, हव्यवती नावाची स्त्री विष्णूच्या पायापासून मलेच्छ वंश वाढविण्यासाठी उत्पन्न झाले. त्यांना घेऊन कली नीलाचल पर्वतावर काही काळ राहिला. ज्यावेळी वेदवान राजाचा पुत्र सुनंद हा राजा झाला, पण त्यास संतान मात्र झाले नाही. त्यानंतर आर्य देश क्षीण होऊ लागला. मलेच्छ देश बलवान येऊ लागला. यावेळी द्वापार युगातील 8200 वर्ष राहिली होती. अदम हव्यवती प्रधान नगराच्या पूर्वेस असलेल्या महावत भागात गेले. हे वन 4 कोस विस्ताराचे परमसुंदर होते. ते दोघे पापवृक्षाखाली बसले असताना कलीन सापाचे रूप घेऊन आला. त्याने विष्णूची आज्ञा मोडून त्या वृक्षाचे फळ खायला सांगितले. त्यांनी दोघांनी ती परमे फळं खाल्ली. त्यानंतर त्यांनी औतमराच्या पानांनी कंबर झापली. त्यानंतर त्यांच्या पोटी जी अपत्ये जन्मली ती सर्व मलेच्छ होती. फळांचे हवन करून बऱ्याच काळाने ते दोघे दिव्य लोकास गेले. त्यांचा मोठा मुलगा श्वेत नावाचा होता. तो राजा झाला. त्यानं वंशात अनुह, मल्लह, विरध,
महानगर, हनुक इत्यादी राजे होऊन गेले. ते सर्वजण प्रजेच्या हितात दक्ष आणि आचार, विवेक, विद्वता, विष्णुभक्ती, अग्निपूजा, अहिंसा, तप, दम या गुणांनी युक्त होते. हनुकाचा पुत्र मतोच्छिल त्याच्यानंतर तिसऱ्या पिढीत न्यूह हा विष्णुभक्त राजा झाला. त्याला एकदा विष्णूने सांगितलं की 7 दिवसांनी प्रलय होईल, तेव्हा तू तुझ्या लोकांना घेऊन नावेत बैस, म्हणजे तुमचे रक्षण होईल. त्याप्रमाणे त्याने 300 हात लांबीची 50 हात रुंद अशी उत्तम नाव बनवली. 3 हात उंच नावेत बऱ्याच तऱ्हेचे प्राणी होते. त्यात आपल्या कुळातील लोकांचा न्यूह बसला. तो विष्णूचे ध्यानात मग्न झाला. महेंद्राने पाठवलेल्या ढगांनी 40 दिवस महावृष्टी केली. सर्व भारतवर्षात पाणी साठून तेथे सागर बनला. न्यूहाचे नाव सोडून बाकी सर्व प्राणी नष्ट झाले. नावेतील सर्व मुनींनी विष्णूच्या मायेची स्तुती केली. ते तिला विनवू लागले, या महाभयंकर पावसाच्या धारांनी दारुण भीती वाटत आहे, त्यापासून तू आम्हा पामरांचे रक्षण कर. तेव्हा देवी प्रसन्न झाली. तिने वृष्टी थांबवली. एकाच वर्षात जमीन स्पष्ट झाली. हिमालयाजवळ शिशिना नावाचे स्थान आहे. तेथे न्यूहाने नावेस आश्रय घेतला होता. तो खाली उतरला, जमिनीवर राहू लागला. भगवान विष्णूने त्याचा वंश वाढेल असा वर दिला. त्याने वेदवाक्याच्या उलट अशी मलेच्छ भाषा तयार केली. कलीची वृद्धी व्हावी म्हणून अपशब्दांचा भरणा असलेली ब्राह्मी भाषा बनवली. भाषा त्याने न्यूहास दिली. न्यूहाचे पुत्र वंशजापैकी सीम, हाम, याकूत, सप्तपुत्र, जुम्न, माजुद, मादी, युनान, स्तुवलोभ, शक, तिरास अशा देशांवर राज्य केले. अर्क, संत हाही त्यापैकी एक राजा. सुत म्हणाले, अशा रीतीने कलियुगाचे 3000 वर्ष झाल्यावर मलेच्छ देशात शकन वंशाचे राज्य होते. सर्वत्र मलेच्छ वाढले होते. सरस्वती नदीच्या किनारी मुसा नावाचा मलेच्छांचा आचार्य राहत होता. त्याच्या विचारांनी सर्वजण भारून गेले. देवपूजन, वेदभाषा लवास गेली होती. मलेच्छाच्या भाषा 4 होत्या. कोणत्या? महाराष्ट्री, ब्रजभाषा, यावनी भाषा, गुरुंडिका या मुख्य 4 प्रकारच्या भाषा 4 लाख भाषा झाल्या. पाणीयाला पाणी, बुभुक्षीला भूक, भोजनाला कंकण, आहुतीला आजू, ददातीला ददाती, पितूला पेतर, भ्राताला बादर, अश्वाला अश्य अशा तऱ्हेचे शब्द झाले. गुरुंडिका भाषेत रविवारऐवजी संडे, फाल्गुनऐवजी फेब्रुवारी, षष्टीऐवजी 60 असे शब्द तयार झाले. 7 परम पवित्र पुऱ्यांमध्ये हिंसाचार माजला. या आर्य देशात गुलाम लोक, जंगली लोक, मूर्ख लोकच राहिले. मलेच्छांमध्ये गेलेले बुद्धिमान मलेच्छांसारखे राहू लागले. भारतात उरले ते फक्त अवगुण. म्हणूनच आपण हरिचिंतन करायला हवे. शौनक पुढे सांगू लागले, ब्रह्मा वर्त मलेच्छांपासून मुक्त झाला राहिला ते ऐका. सरस्वती नदीच्या प्रवाहाने ते घडले. सरस्वतीच्या काठी कश्यप ऋषी देवाच्या सांगण्यावरून आले. त्यांची आर्यवती नावाची पत्नी. तो येथे राहू लागले. त्यांचे 10 पुत्र होते. उपाध्याय, दीक्षित, पाठक, शुक्ल, मिश्र, अग्निहोत्री, द्विवेदी, त्रिवेदी, पांड्य, चतुर्वेदी असे ते गुणीपुत्र. त्यानंतर कश्यप काश्मीर येथे गेला. त्याने जगदंबा सरस्वतीची पूजा रक्तपुष्प, अक्षता, धूप, दीप नैवेद्याने केली. पुष्पांजली अर्पण केली. मग तिची स्तुती करून तो म्हणाला, हे माते, जगाला ज्ञान दे, सर्व दृष्टांना नष्ट कर. प्रसन्न झालेल्या देवीने त्यास वर दिला की ती नेहमी त्याच्या मनात राहील. त्यानंतर तो मुनिमित्र देशास गेला. सर्व मलेच्छांना मोहित करून त्याने त्यांचे पुनरुज्जीवन केले. आर्यधर्मात तेथे मग कश्यपाने सरस्वतीचे मंदिर बांधले. या आर्यांची सरस्वतीच्या कृपेने वाढ, विस्तार, समृद्धी होऊ लागली. राज्यपुत्र नावाच्या देशात पृथु नावाचा राजा होता. त्याचा पुत्र मागध याला गादीवर बसून कश्यप तेथून निघून गेला. या मागधाने आर्य देश वाढवला. पांचाल्याच्या पूर्वेस मागध देश होता. त्याच्या दक्षिणेस संवंत देश, आग्नेयेस कलिंग, नैऋत्येस अनर्थ, वायव्येस कैकन, उत्तरेस भद्र, ईशान्येस कोनिंद्र अशा देशांमध्ये आर्य देश पसरला. त्याचा मुलगा मगध, त्यानंतर ऋतू, शिशुनाग, काकधर्मा वगैरे राजे होऊन गेले. याच वंशात पुढे गौतम राजा झाला. त्याने बौद्ध धर्म संस्थापला. हा विष्णूचाच अवतार होता. कलियुगाच्या पहिल्या चरणातच वेदांचा मार्ग नष्ट झाला. पुढे याच गादीवर बसलेल्या अनेक राजांपैकी चित्रगुप्त, बिंदुसार, सम्राट अशोक हे होते. अशोकाच्या वेळी कान्यकुब्ज नावाच्या श्रेष्ठ विद्वानांनी अर्बुद नावाच्या शिखरावर जाऊन ब्रह्महोम केला. वेदमंत्राच्या प्रभावाने त्यातून 4 क्षेत्रे उत्पन्न झाले. प्रमर, सामवेदी
चपहाणी यजुर्वेदी या 4 क्षत्रियांच्या साह्याने त्रिवेदी, शुक्ल, कान्यकुब्ज यांनी अशोकास वंश करून बौद्ध प्रभाव नष्ट केला. अवंत देशात प्रमोद राजा झाला. 4 योजनेविस्तारांची अंबावतीपुरी येथे तो राहू लागला. हा भाग येथे समाप्त झाला. पुढील भागात आपण पद्मावती कथा वर्णन बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.